मटण रस्सा रेसिपी कशी बनवायची आज आपण हे बघ. लागणारे साहित्य: मटण 500 ग्रॅम, तेल 3 ते 4 टेबलस्पून, कांदे 2 मोठे बारीक चिरलेले, टोमॅटो 2 मध्यम बारीक चिरलेले, आलं लसूण पेस्ट 2 टेबलस्पून, धने पावडर 1 टीस्पून, हळद पावडर अर्धा टीस्पून, लाल तिखट 2 टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार. रस्सा मसाला: सुके नारळाचे तुकडे 1/4 कप, कांदा 1 मोठा चिरलेला, खसखस 1 टीस्पून, काळी मिरी 5 ते 6, जिरं 1 टीस्पून, दालचिनी 1 इंच, लवंग 4 ते 5, तेजपान 1. कढईत तेल गरम करून त्यात कांदा घाल, सुके नारळ, खसखस, चक्रीफूल, जिरं, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तेजपान घालून मध्यम आचेवर परतून घेऊ. दोन मिनिटं परतून घेतला. सगळं मिश्रण गार करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. कुकरमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा घालून गुलाबसर होईपर्यंत परतून. कांदा परतून झाल्यावर त्यातच आलं लसूण पेस्ट घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर हळद, लाल तिखट, धने पावडर घालून मिक्स करून घेऊ. त्यातच घेतलेला मटण घालून 8 ते 10 मिनिटं चांगलं परतून घेऊ. परतलेल्या मटणात टोमॅटो घालून 5 मिनिटं शिजवून घेऊ. तयार करून घेतलेलं वाटण घालून मिक्स करून घेऊ. गरम मसाला आणि मीठ घालून परतून घेऊ. लागेल तेवढं पाणी घालून कुकरचे झाकण लावून घेऊ. 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ. गरमागरम मटणाची भाजी तयार आहे. कोथिंबीर घालून घ्या. भात, चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा. मसाल्याची तीव्रता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.